पूजा झाल्यानंतर आपण सगळं खाली काढून ठेवलेले आहे. आता आपण गणपतीला महाअभिषेक करणार आहोत. तर महाअभिषेक करताना ह्याच्यातलं हे शुद्धोदक ज्वल आपण घेतलेलं आहे. जल त्याच्यामध्ये आपण गंगाजल घालतोय. त्यानंतर थोडंसं गुलाबजल घालायचं आहे. पॉज करू. आणि त्यानंतर हातात दुर्वा घेऊन बोलू यात आपण गणपतीला महाअभिषेक करतोय. महाअभिषेक करताना आपण 21 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि अथर्व शीर्ष म्हणत गणपती बाप्पावरती हे आपण शुद्ध जल त्याच्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल टाकून हे घेतलेलं आहे. आणि आता आपण अथर्व शीर्ष म्हणत गणपतीला महाअभिषेक करायचा आहे. अथ श्री गणपते अथर्व शीर्ष प्रारंभ. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनूभिः वैश्यं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति न पूषा विश्वदेवाः. स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. अथ श्री गणेश अथर्व शीर्ष व्याख्यासम्. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतुं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचामावं शिष्यम्. अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया. त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममया. त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदीदं त्वतो जायते. सर्वजगदीदं त्वत्तिष्ठति. सर्वजगदीदं त्वयि लयमेष्यति. सर्वजगदीदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमि रापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं अवस्थात्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वं योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरः अनुस्वारः परतर अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एत एव मनुस्वरूपं. गकार पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारशन्त्यरूपं. बिन्दुतररूपं. नादसन्धानं संगहिता संधिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः. निःसृत गायत्री छंदः. गणपति देवता. ओम गम गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशांकुशधारिणं रदञ्च वरदं हस्तर्बिभ्राण मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं योच्यतम्. अविर्भूतं च सृष्टे दो प्रकृते पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये. नमो गणपतये. नमो प्रमथपतये. नमस्ते तु लंबोदर एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. अशी गणपतीची 21 आवर्तने पूर्ण करून गणपतीला महाअभिषेक करायचा आहे. आणि महाअभिषेक झाल्यानंतर गणपतीला म्हणायचंय महाअभिषेक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकल पूजार्थे गंध अक्षदां समर्पयामि. अक्षदां
नमस्कार करायचा. त्यानंतर आता आपण गणपतीला आंघोळ घातलेली आहे. गणपती छान आंघोळ करून तयार झालेला. आता आपल्याला वस्त्र द्यायचे आहे गणपतीला. गणपतीला कापसाची वस्त्र अर्पण करावीत. एकदा तुम्ही ते असं घालू शकता किंवा वस्त्र द्यायचे. त्यानंतर गणपतीला जानवा घालायचे. डावीकडून उजवीकडे गणपतीला आपण वस्त्र दिले घालायला. नंतर गणपतीला जानवं अर्पण केलंय. त्यानंतर गणपतीला लाल चंदन, म्हणजे याच्यामध्ये लाल चंदनही आहे, हे चंदन कपाळावरती लावायचंय. कुंकवाचा गंध लावायचा आणि अक्षता व्हायच्या. नमस्कार करायचा आहे. आता गणपतीच्या बरोबर रिद्धी सिद्धी असतात, त्यामुळे रिद्धी सिद्धींची आपल्याला आता पूजा करायची आहे. रिद्धी सिद्धींची पूजा करताना गणपतीच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला त्या असतात, त्यामुळे दोन्ही बाजूला आपण हळद कुंकू व्हायचंय. अक्षतां समर्पयामि. सौभाग्य अलंकार काजळ हे दोन्ही ठिकाणी ठेवायचं. माझ्याकडे आता 2 वेगळे सेट आहेत, त्यामुळे मी 2 वेगळे सेट दोन्ही ठिकाणी ठेवते. रिद्धी सिद्धी दोघींनाही नमस्कार करायचा आहे. भूषण अलंकार व्हावेत. नंतर अत्तर लावायचे त्यांना. दोन फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा. त्यानंतर आता गणपतीची अंगपूजा करायची. अंगपूजा करताना आपल्याला अक्षता हव्यात. या अक्षता म्हणजे प्रत्येक गणपतीचे जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांची पूजा करताना त्याचा उल्लेख करून गणपतीच्या त्याच्यावरती अक्षता व्हायच्या. आता पहिलं आहे ओम गणेश्वराय नमः पादों पूजयामी. गणपतीच्या पायांवरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामी. गणपतीच्या ढोपरांवरती अक्षता वाहून त्याची पूजा करायची. ओम अखुवाहनाय नमः उरु पूजयामी. मांड्यांवर अक्षता व्हायच्या आहेत. ओम हेरंबाय नमः कटी पूजयामी. कमरेवर अक्षता व्हायच्या आहेत गणपतीच्या. ओम कामारी सुनयेवे नमः. ओम कामारी सुनवे नमः नाभी पूजयामी. गणपतीच्या बेंबीवरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम लंबोदराय नमः उदरम पूजयामी. पोटाच्या भागावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गौरी सुताय नमः स्तनो पूजयामी. गणपतीच्या स्तनावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गणनायकाय नमः हृदयम पूजयामी. हृदयावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम स्थूलकर्णाय नमः कंठ पूजयामी. कंठावरती आणि कानांवरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम स्कंदग्रजाय नमः ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंधो पूजयामी. गणपतीच्या खांद्यावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम पाशहस्ताय नमः हस्ताय पूजयामी. हातावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गजवक्राय नमः वक्रम पूजयामी. गणपतीच्या मुखावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम विघ्नहर्ते नमः ललाट पूजयामी. गणपतीच्या कपाळावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम सर्वेश्वराय नमः शिर पूजयामी. गणपतीच्या मस्तकावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गणाधिपतये नमः सर्वांग पूजयामी. गणपतीच्या सर्व अंगावरती अक्षता व्हायच्या आहेत. ही झाली गणपतीच्या सर्वांगाची अंगपूजा झाली. यानंतर आपण करणार आहोत गणपतीची पत्री पूजा. त्या गणपतीवरती आपल्याला पत्री व्हायची आहे. गणपतीची पत्री पूजा करताना आपण जे आता पत्री घेतलेल्या आहेत सगळ्या ह्या पत्री व्हायच्या आहेत. पण जर का समजा एखादी पत्री नाही मिळाली
तर त्याऐवजी दुर्वा किंवा शमी आपण वाहू शकतो, किंवा अगदी दोन्ही नसल्या तर आपण अक्षता त्याऐवजी वाहू शकतो. माझ्या मते ह्या सगळ्या वनस्पतींची ओळख सर्वसामान्य लोकांना व्हावी, आणि कारण ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत ह्या आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी उपयोगी आहेत. याच्यातलं उदाहरणार्थ जास्वंदाचं जे मूळ आहे हे वास्तुशास्त्रामधले म्हणजे आपल्या वास्तूमधले दोष कमी करण्यासाठी उपयोगी येतं. बेल हे लक्ष्मी आणि महादेव दोन्हींनाही चालतं. मका जो आहे आपल्या केसांच्या वाढीसाठी, जे मला माहिती त्याच्या पलीकडे त्याच्या आयुर्वेदामध्ये अनेक उपयोग असतील, परंतु केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. ही विष्णुकांता किंवा गोकर्ण हिला अपराजिता असेही म्हणतात. ह्या अपराजीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये तुम्हाला जय मिळतो, म्हणून हिचं नाव अपराजिता असंही आहे. म्हणून कदाचित ह्या वनस्पती ज्या आहेत ह्या सगळ्यांची व्यवस्था हे याच्यामध्ये वाहिल्यामुळे आपल्याला ती वनस्पती काय आहे याची ओळख व्हावी, म्हणून कदाचित ऋषीमुनींनी या गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या असाव्यात. आघाडा जो आहे, आघाड्याचे आयुर्वेदामध्ये अनेक उपयोग आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा उपयोग असा आहे की जे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, आणि या शेतीप्रधान देशामध्ये अनेक लोक पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या शेतात काम करत असतात. तर शेतामध्ये अनेक प्रकारचे साप असतात. त्याच्यात आपल्याकडे सापडणारे नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे विषारी साप आहेत, आणि त्या विषारी सापावरती ताबडतोब तोडगा म्हणून आघाड्याचा जो आहे तो म्हणजे सर्पाचं विष कमी करण्यासाठी आघाड्याचा उपयोग होतो. म्हणून आघाडा कदाचित गणपतीला वाहत असावेत असं मला वाटतं. त्यानंतर जाईजुई जे आहे हे सुद्धा आपल्या वास्तूमधले दोष कमी करण्यासाठी, वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो, म्हणून हे वाहतात. तर पिंपळाचा वृक्ष जो आहे हा पिंपळाचा वृक्ष तुम्हाला दिवसातले 24 तास ऑक्सिजन देतो, आणि इतर म्हणजे देवतांशीही तो संबंधित आहे, म्हणून कदाचित याची व्यवस्था या पूजेमध्ये असावी. आम्रवृक्ष तर आपण याच्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निघतात सगळे. आणि नंतर डाळिंब जे आहे, डाळिंब हे कमी पाणी असलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा येतं. याचे आयुर्वेदामध्ये सुद्धा भरपूर उपयोग आहेत. तसंच याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी उपयोगी असणारे जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. आणि जेव्हा लोकांना डिहायड्रेशन वगैरे होतं अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये पळापळ करण्याच्या ऐवजी तुम्ही डाळिंब जरी खाल्लं पटकन एखादं तरी सुद्धा तुमच्या बॉडीमधला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे तो ठीक व्हायला मदत होते, म्हणून कदाचित याची व्यवस्था याच्यात असावी. पॉज करू. ओम सुमुखाय नमः. ओम सुमुखाय नमः. मालती पत्रम समर्पयामि. मालती पत्र प्रत्यर्थे अक्षतां समर्पयामि. ओम गणाधिपतये नमः. भृंगराजपत्रं समर्पयामि. माका. ओम उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. ओम गजाननाय नमः. श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि. श्वेतदुर्वापत्रं च्या ऐवजी मी आता अक्षदा वाहते म्हणून अक्षदां समर्पयामि. ओम लंबोदराय नमः. बद्रीपत्रं समर्पयामि. माझ्याकडे बोरीची पानं नाही त्यामुळे बद्रीपत्र ऐवजी अक्षतां समर्पयामि. ओम हरसुनवये नमः. धत्तुरपत्रं समर्पयामि. ओम गजकर्णाय नमः. तुलसी पत्रं समर्पयामि. गणपतीला कधीही तुळशीची पत्र वाहत नाही, परंतु गणपतीचा हा जी भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे त्या एकाच दिवशी फक्त गणपतीला तुळशी पत्र वाहतात, म्हणून तुळशी पत्र त्या दिवशी व्हायचं गणपतीला. तुळशी पत्रं समर्पयामि. वक्रतुंडाय नमः. शमी पत्रं समर्पयामि. ओम गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि. ओम एकदंताय नमः. बृहतीपत्र समर्पयामि. बृहतीपत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि. ओम विकटाय नमः. करवीरपत्र समर्पयामि. करवीरपत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि. करवीरपत्र म्हणजे कण्हेरीची पानं. ओम कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि.
अर्कपत्र म्हणजे रुईची पानं. अर्कपत्रम समर्पयामि. ओम गजदंताय नमः. अर्जुन पत्रम समर्पयामि. अर्जुन पत्र प्रीत्यर्थे अक्षदाम समर्पयामि. अर्जुन पत्र म्हणजे अर्जुन सादडा. हे अर्जुन सादड्याचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये आपल्याला जर ब्लड प्रेशर किंवा हार्टशी संबंधित जे काही रोग असतील त्या रोगांमध्ये ह्या अर्जुन सादड्याच्या सालीचा उपयोग केला जातो. ओम विघ्नराजाय नमः. विष्णुकांत पत्रम समर्पयामि. हे विष्णुकांत किंवा अपराजिता किंवा गोकर्ण. विष्णुकांतम समर्पयामि. ओम बटवे नमः. दाडिमी पत्र समर्पयामि. डाळिंबाचं पान. ओम सुराग्रजाय नमः. देवदारू पत्रम समर्पयामि. देवदार वृक्षाची पानं. पण देवदार वृक्षाची पानं आपल्याकडे मिळत नाही, त्याऐवजी आपण अक्षदा वाहतोय. अक्षदाम समर्पयामि. ओम भालचंद्राय नमः. मरुबक पत्र समर्पयामि. मरुबक पत्र म्हणजे मरवा. मरवा एक अतिशय म्हणजे छोट्या पानांचं सुगंधित झाड असतं. ते माझ्याकडे आता याच्यामध्ये नाहीये. मरुबक पत्र प्रत्यर्थे अक्षदाम समर्पयामि. ओम हेरंबाय नमः. अश्वत्थ पत्र समर्पयामि. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. ओम चतुर्भुजाय नमः. जातिपत्रम समर्पयामि. जातिपत्र म्हणजे जाई. ओम विनायकाय नमः. केतकी पत्रम समर्पयामि. केतकी पत्र म्हणजे केवडा. माझ्याकडे आता केवडा नाहीये, म्हणजे केतकी पत्र प्रत्यर्थे अक्षदाम समर्पयामि. ओम सर्वेश्वराय नमः. अगस्ती पत्रम समर्पयामि. माझ्याकडे अगस्ती पत्र म्हणजे हदगा तो नाहीये, त्यामुळे मी अगस्ती पत्र प्रत्यर्थे अक्षदाम समर्पयामि. असं म्हणून ह्या जेवढ्या वनस्पती वाहिल्या जातात तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये वाहिलेल्या आहे. जाई जुई आता जे राहिलेले आहे ते सगळं मी आता इथे वाहून टाकते. त्यानंतर गणपतीला धूप दीप नैवेद्य. आपण जो घरात केलेला नैवेद्य आहे देवाला तो नैवेद्य आता नवीन उदबत्ती लावते. उदबत्ती सगळी धूपम समर्पयामि. दीपम समर्पयामि. नैवेद्यम आता पुन्हा आपण गणपतीला नैवेद्य दाखवतोय आणि गणपती बसतात त्या दिवशी त्याच्याबरोबर जेवण आणि मोदक याचा पूर्ण नैवेद्य दाखवायचा आहे. आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर एक पान आणि सुपारी घेऊन त्याच्यावरती दक्षिणा ठेवायची आहे. दक्षिणा आणि अक्षदा ठेवायचा. ह्या पानावरती आपण पाणी सोडायचे. म्हणजे आता आपण गणपतीचं जी पूजा आहे आता इथपर्यंत ती पूर्ण झालेली आहे. पूजा झाल्यानंतर आपण गणपतीला प्रार्थना करायची आहे की आमच्या हातून काही चुकलं असेल तर माफ कर. आम्हाला जे आमच्याकडे होतं, जे आम्हाला शक्य आहे, आमच्या ज्ञानाप्रमाणे उपलब्ध असलेल्या गोष्टींप्रमाणे आम्ही तुझी पूजा केलेली आहे. आमच्या हातून काही चूक झालेली असेल तर आम्हाला माफ कर. आणि आता आपण गणपतीची यानंतर आरती करायची आहे आणि